नमस्कार, मी वर्षा स्टिचिंग क्लब मराठीमध्ये आपलं स्वागत. तर चला आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 4 टक्स ब्लाउजची कटिंग बघणार आहोत. तर चला आपण कटिंगला सुरुवात करूया. चला आपण कटिंगला सुरुवात करूया. त्या ठिकाणी आपण मागचा पार्ट आधी कटिंग करून घेणार आहोत आणि समोरचा पार्ट आपण पेपरवर कटिंग करून घेणार आहोत. तर आधी आपण एक सरळ लाईन ओढून घेणार आहोत. का आपल्याला तर आपण कटिंगला सुरुवात करूया या ठिकाणी. तर आधी आपण एक सरळ लाईनिंग खिचून घेऊया. लाईन सरळ येणं गरजेचं आहे आणि या ब्लाउजची टोटल लेंथ आहे 13 इंच. तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत आहोत. 14 इंचवर आपण मार्किंग करणार आहोत. हा ब्लाउज 34 इंचचा आहे. टोटल चेस्ट 34 इंच आहे या ब्लाउजची. तर आपण ह्या ब्लाउजचा शोल्डर घेत आहोत 5 इंच आणि आर्महोल लेंथ घेत आहोत 5.5 इंच. आधी आपण ड्राफ्ट तयार करून घेऊया. पाव इंच आतमध्ये. एक इंच आपल्या आतमधल्या राऊंड साठी आणि त्यानंतर पाऊण इंच आपला बाहेरचा राऊंड कोड आणि चेस्ट ची लांबी आहे. चेस्ट आपली आहे 8.5 इंच, कारण हा ब्लाउज आहे 34 इंचचा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी आणि 7.5 इंच कमर आणि 2.5 इंच 1 इंच डॉट साठी, मागच्या डॉट साठी 1 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी. या ठिकाणी आपण या प्रकारे ड्राफ्टिंग केलेलं आहे. तर आता आपण इथून या राऊंड साठी आपण हा राऊंडचा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो. तर इथून आपण 1.5 इंच इकडे घ्यायचा आतमधल्या राऊंड साठी आणि 1.5 इंच या बाजूला घ्यायचा आणि इथून मग आपला हा राऊंड द्यायचा. दिसत नाहीये हा चॉक तुम्हाला बरोबर. चॉक चेंज करते. माहिती नाही हा दिसणार. आणि इथूनच पाऊण इंच आपण मागच्या राऊंड साठी मार्किंग करतो आणि हा या प्रकारे आपण राऊंड शेप देतो आणि हलकासा बाहेरून द्यायचा, हलकासा बाहेरून काढायचा जेणेकरून आपली फिटिंग व्यवस्थित येणार, झोल पडणार नाही आणि मागचा राऊंड गोल गळा असल्यामुळे राऊंड शेप दिलेला आहे. थोडासा पाऊण इंच गळ्याच्या बाजूला आपण पाऊण इंच गळ्याच्या बाजूला फक्त उतरता भाग देणार आहोत, म्हणजे जेणेकरून शोल्डर उतरायला नको. आणि आपला डॉट पॉइंट येणार हा 4 इंचीवर आणि हाफ इंच दोन्ही बाजूला, अर्धा इंच आणि वरच्या बाजूला 4.5 इंच आपण डॉट पॉइंट देतो. या पण बाजूने व्यवस्थित मोजून घ्यायचं जेणेकरून आपला पॉइंट प्रॉपर येणार.
तर चला या ठिकाणी आपण ड्राफ्टिंग झालेली आहे, तर मागच्या पार्टची कटिंग करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी कट मारून घेणार आहे, जेणेकरून त्या ठिकाणी मी गळा पण कटिंग करून घेणार आहे. जो मी हलका भाग दिला तिथून आपण हे कटिंग करणार आहोत. आणि आपण हा मागचा पार्ट कापून घेऊया. तर या ठिकाणी आपल्या मागच्या पार्टची कटिंग झालेली आहे. तर आता आपण समोरच्या पार्टच्या कटिंगला सुरुवात करणार आहोत. आपण समोरचा पार्ट पेपरवर कटिंग करूया, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. एकच मिनिट. तर चला आपण या ठिकाणी मागचा पार्ट व्यवस्थित ठेवून घेऊया. आपण पेपरवर कटिंग करताना आपला हा गळाचा थोडासा भाग काउंट करून घ्यायचा, म्हणजे 2.25 इंच बरोबर येते की नाही त्यानुसार आपण आपलं ब्लाऊज ठेवायचं. माझा एक्झॅक्ट असल्यामुळे काही आवश्यकता आहे नाही. व्यवस्थित ठेवू. तर आपला समोरचा नेक आहे 6 इंच, लेंथ पण आहे 2.25 इंच.
मग आपण आधी मार्जिन घेऊन आपण आर्महोल मार्जिन देऊन देऊया. तर इथे आपला हा फोल्डरचा ब्लाउज असल्यामुळे आपल्याला इथून किती मार्जिन घ्यायचं, कारण हा मार्जिन प्रत्येक मेजरमेंटवर असतं डिपेंड. तर आपला 34 इंचचा ब्लाउज असल्यामुळे हा आपण 4 इंच किंवा 4.25 4.5 इंच पर्यंत हा मेजरमेंट जातो. आणि आपली इथून क्रॉस पट्टी किंवा आपला ब्लाउजचा बेल्ट 2.5 इंचावर आधी देऊन घेऊया. आणि त्यानंतर इथून 2.5 इंच आणि या बाजूला 1.5 इंच हा आपला समोरचा बेल्ट. आणि त्यानंतर आपला समोरचा डॉट्स पॉइंट येणार 4 इंची, 4 इंचीवर येणार आणि 4 इंची पासून हा येणार 1.5 इंचीवर वरती. आणि आपले डॉट पॉइंट येणार 1 इंच. 1 इंचचा आपला हा डॉट पॉइंट राहणार. आणि आपल्या या डॉट पॉइंट पासूनच आपण या डॉट पॉइंट पासूनच प्रत्येक 1.5 इंची इथून मार्जिन द्यायचं. आपला हा 2.5 इंचवर जाणार डॉट पॉइंट. हा 2.5 इंच, हा 1.5 इंच आणि हा सुद्धा आपला या बाजूला 1.5 इंचवर क्रॉस मध्ये राहणार. या प्रकारे आपले डॉट पॉइंट्स आलेले आहेत. तर यावर आपल्याला मार्जिन द्यावं लागते. इथून आपल्याला 1/2 इंच मार्जिन द्यायचं. आणि हा मेन डॉट पॉइंट येतो की याचा आपलं 1/2 इंचीपर्यंत, इथून 2.5 इंचापर्यंत आपण हा क्रॉस मध्ये यायचा. बिलकुल हा सरळ मध्ये येणार, तेव्हाच आपली त्यानंतर आपण हा डॉट पॉइंट असे या प्रकारे घेणार आहोत, जेणेकरून आपले इथे कटोरी तयार होणार. आणि बाकी सेम तशीच द्यायची. हा मी थोडा अंदाजाने घेतलाय, तुम्ही पण त्याच प्रकारे घेऊ शकता. टोटल तो डॉट 1/2 इंचचा यायला पाहिजे. अशा प्रकारचे आपले हे डॉट्स पॉइंट येणार आणि मग आपल्या इथे कटोरी तयार होणार. तर आता हे आपण मार्जिन दिलं, तर आता जेव्हा आपल्या इथे हा डॉट दिल्यानंतर इकडे आपल्या इकडे कपडा कमी पडणार, तर त्यासाठी आपल्याला इथे मार्जिन द्यावं लागेल एक्स्ट्रा. तर इथे आपण 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन देणार आहोत. त्याच प्रकारे आपण या डॉट्स पॉइंटला इथे 1 इंच एक्स्ट्रा देणार आहोत आणि खाली परत 1/2 इंच एक्स्ट्रा देणार आहोत. इथे सुद्धा 1/2 इंच आपण एक्स्ट्रा देणार आहोत. या प्रकारे आपण इथे डॉट्स पॉइंट दिलेले आहे. तर आपण क्रॉस पट्टी दुसऱ्या पेपरवर कटिंग करून घेऊया. पेपर मी तुम्हाला समजून सांगते, कारण हा एकच पार्ट कटिंग करून घेतलेला आहे इथे.
कारण दुसऱ्या कापडावर ते मला कटिंग करून वाढवून दाखवावं लागलं असतं. यामध्येच मी तुम्हाला वाढवून दाखवत आहे. तर चला आपण या पार्टचे कटिंग करून घेऊया. आय होप की तुम्हाला ही कटिंग समजली असेल आणि काही जर अडचणी असेल तर मला कमेंट्स करू शकता तुम्ही. तर मी एकाच पेजवर काढल्यामुळे तुम्हाला काही अडचणी जात असेल तर तुम्ही सांगू शकता. तर आता तुम्हाला मी इथेच क्रॉस पट्टी पण कशी कटिंग करायची ते सांगते. त्यासाठी मी मागचा पार्ट मोजून घेते. इथून आधी आपण 2.5 इंचची क्रॉस पट्टी घेऊन घेऊया, जेणेकरून किती वाढवायची ते तुम्हाला कळेल. तर आपण इथे 1/2 इंच एक्स्ट्रा घेतो शिलाई मार्जिन साठी. आणि ह्या प्रकारचा आपण आकार देऊन घेऊया. तर ही आपण सेपरेट क्रॉस पट्टी काढलेली आहे, म्हणजे तिची मी लेन पण वाढवून घेतलेली आहे. आणि नेहमी पेपर कटिंग वरच कटिंग करायची, जेणेकरून काही जर चुका झाल्या तर आपण सुधारू शकतो. बट कापडवर आपण ह्या चुका नाही सुधारू शकत. तरी झाली आपली क्रॉस पट्टी. तर आता आपण कपड्यावर कटिंग करून घेऊया.
जर यापेक्षा जर आपल्याला 38 साईज ही ह्या साईजने तुम्ही 36 चेस्टचा ब्लाउज कटिंग करू शकता. 34, 36, 30 ला या प्रकारे कटिंग करू शकता. जर आपला 38, 40 असेल तर थोडंसं चेंजेस राहील डॉट पॉइंट मध्ये किंवा थोडंसं पॉइंट सोडण्यासाठी एक जागा जे आपण डॉट्स पॉइंट घेतो त्यासाठी थोडं डिफरन्स मध्ये आपल्याला घ्यावं लागेल. जसं 4.25 वगैरे, जसं आपण इथे 4 इंचवर आपला डॉट पॉइंट घेतलेला आहे तो 4.25 वगैरे आपल्याला घ्यावा लागेल. तुम्ही डॉट्स पॉइंटवर पॉइंट द्यायची विसरली तर यावर असे कटिंग कट्स लावून घ्यायचे. या प्रकारे मी ते मार्जिन करून घेतलेलं आहे. आपण आता कपडा ठेवू. या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्याला लक्षात ठेवून करावं लागतं. तर या प्रकारे मी इथे डॉट्स दिलेले आहे.
छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात, तेव्हाच आपली ब्लाउजची कटिंग व्यवस्थित असेल तर फिटिंग व्यवस्थित येणार. तर आपण या कपड्यावर या प्रकारे ठेवू डॉट्स असे मार्क करून घेणार आहोत, जेणेकरून दोन्ही बाजूला व्यवस्थित डॉट्स येणार. इथे व्यवस्थित डॉट्स दिसत नाही आहे, तर आपण पेपर कटिंगच ठेवू, डॉट्स करून घेऊयात. असं पण तुम्ही करू शकता. आता हे यामुळे व्हिडिओ मोठा होणार, फक्त तुम्हाला सांगण्यासाठी मी एक करत आहे. तर आपली या ठिकाणी फ्रंट पार्टची कटिंग झालेली आहे. तर आता बेल्ट कटिंग करून घेणार आहोत या ठिकाणी. या प्रकारे तुम्ही जर कटिंग करून ब्लाउज शिवणार तर व्यवस्थित फिटिंग येणार, ब्लाउज वरती पण जाणार नाही. बऱ्याच लेडीजचे प्रॉब्लेम असतात की ब्लाउज वर जातो, तर अशा प्रकारच्या कटिंगने तुमचा ब्लाउज वरती पण नाही जाणार. चला आता आपण कटिंग करून घेऊया. कापड खूप कमी असल्यामुळे व्यवस्थित आपल्याला कटिंग करावी लागते.
आधी इथे आपण एक सरळ लाईन घेऊन घेऊया आणि ब्लाऊजचा दंड घेरा आहे 4.5 इंच, त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि ब्लाऊजची लेंथ आहे 10 इंची टोटल आहे. तर आधी आपण 1.5 इंची फोल्डिंग साठी ठेवणार आहोत. दहा इंची आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी आपण 10.5 इंची कटिंग करणार आहोत. बघून घ्यायचं व्यवस्थित. तर आपल्याला एकदा कमी पडत असेल तर आपण खालून त्याला हे लावणार आहोत, जॉईन लावणार आहोत. तर मी इथून डायरेक्ट 10 इंचवर ब्लाऊजची कटिंग करून घेणार आहे 10.5 इंचवर. अजून 3.25 इंच, 7 इंच प्लस 1.5 इंच कमी जात आहे. तर आपण त्या बाजूला माझ्याकडे अशा प्रकारचे टूल्स आहेत आणि हे टूल्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, इझिली मार्केटमध्ये मिळून जातात. तर आपल्याला कटिंगला इझी होते आणि व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित कटिंग मिळते. त्यामुळे असे टूल्स आपण वापरायला पाहिजे आणि मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, इझिली अवेलेबल आहेत, लोकल मार्केटमध्ये मिळून जातात. या टूल्सने व्यवस्थित शेप देता येतं आपल्याला. तुम्ही बघू शकता, म्हणजे त्यामुळे आपली कटिंग व्यवस्थित येते आणि टूल्स यूज करणे खूप इझी आहे. अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता. चल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया स्टिचिंग करताना ब्लाऊजची. तर आपण स्टिचिंगसाठी दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्कार.